नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली झटपट अशी रेसिपी आहे ती म्हणजे आपले ज्वारीचे पापड। मस्त असे 1 कपमध्ये 1 कप पिठामध्ये 50 आपले पापड तयार होतात आणि झटपट 15 मिनिटांमध्ये हे पापड बनवून आपले तयार होतात। इतकी झटपट आपली रेसिपी आहे आणि टेस्टला तर खूप छान टेस्ट लागते या पापडांची, दुप्पट फुलतात सुद्धा आणि चवीला अप्रतिम लागतात। एकदा नक्की ट्राय करून पहा। ज्वारीचे पापड आपण फारसे बनवत नाही आणि जर बनवले तर आपण त्याला भिजवतो, त्याचा चीक काढतो वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। तशा काहीही झंझट न करता मस्त अशा आहे ह्या पिठामध्ये आपण ज्वारीचे 50 पापड बनवू शकतो 1 कप पिठामध्ये आणि खूपच टेस्टी लागतात। एकदा नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि छान छान झटपट अशा रेसिपीज तुम्हाला बनवता येतील। तर आज आपण झटपट असे हे ज्वारीचे पापड बनवले आहेत। तर चला मग याची झटपट अशी रेसिपी पाहून घेऊया। तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर आपण छान असं याला विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे यामध्ये अजिबात गाठी होणार नाहीत, म्हणजे पूर्णपणे गाठी विरहित आपलं पीठ होईल। आणि त्यानंतर बघा मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। एकूण आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। कुठलाही एका ग्लासाचं मेजरमेंट तुम्ही करून घेऊ शकताय। आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी 1 ते 1.5 चमचा आपण जिरे घातलेले आहेत, अख्खे जिरे, आणि त्यानंतर चिमूटभर आपण यामध्ये पापड खार घातलेलं आहे। इतकं साहित्य आपण यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून बाजूला आपण याला ठेवून द्यायचं आहे। आता छान असं मिक्स करून बाजूला ठेवले। आता एका पातेल्यामध्ये बघा मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी चांगलं उकळवून घेतले। चांगली उकळी आली आहे या पाण्याला आणि त्यानंतर आपण जे मिक्स बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। असं घालत घालत बघा चमच्याने एका बाजूने मिक्स करून घ्यायचं आणि एका हाताने याला ओतून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात गाठी वगैरे होणार नाहीत। आणि त्यानंतर आपण याला सतत हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं, म्हणजे यामध्ये गाठी अजिबात होणार नाहीत। आणि ते थोड्या थोड्या वेळाने ना पीठ आपलं घट्ट घट्ट होत जातं। शिजेल तसं ना आपलं पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते। हे बघा किती छानपैकी आपलं पीठ घट्ट व्हायला लागलेलं आहे। तुम्ही एकदा अजून मीठ बघून घ्या, थोडंसं चाखून घ्या, म्हणजे मीठ जर लागत असेल तर आणखी थोडंसं घालून घ्या। आणि हे बघा अशा प्रकारे आपण चेक करायचं, आपलं पीठ शिजलं असेल तर आपलं हे पीठ आहे ना बाजूला बोट फिरवल्यानंतर बाजूला सरकतं। आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आपण याचे आता कागदावर पापड घालून घेऊया। आता मी टेरेसवरती बघा अशा प्रकारे पापड घालून घेते। अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपले हे 50 पापड बनवून तयार होतात। अगदी 1 कप पिठामध्ये खूप छान आणि टेस्टी आपले पापड बनवून तयार होतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी झटपट अशी रेसिपी आहे, खूप जास्त ताप नसतो, कारण एकटी जेव्हा महिला घरी असते ना तर तिला खूप व्याप असतं आणि हे जे पापड करणे असतं ना याला 1-2 बायका आपल्या घरी असाव्या लागतात। एकटीच्या मागे खूप व्याप असल्यामुळे ना अशा प्रकारचे आपण झटपट असे पापड बनवू शकतो आणि कमीत कमी वेळामध्ये हे आपले अगदी छान टेस्टला लागतात आणि मस्तपैकी आपले हे पापड बनवून तयार होतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। खूप छान आणि टेस्टी आपले हे पापड तयार झालेले आहेत बनवून। 2 दिवस आपण याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे छान असं आणि मग आपण याला तळू शकतो। तर मस्त असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगायचे बरं का तुम्ही। आता हे 2 दिवस आपले पापड छान मी वाळवले आणि त्यानंतर बघा अगदी दुप्पट फुलत आहेत आपले पापड आणि इतके छान आणि खुसखुशीत लागत आहेत ना की तुम्ही एकदा ट्राय केला ना की तुमच्या लक्षात येईल। खूप छान आणि टेस्टी आपले हे पापड तयार झालेले आहेत। एकदा बघू शकता बघा किती छान असे एकदम चुरत्यात लगेच, मस्त आणि टेस्टला सुद्धा छान लागत आहेत। ट्राय करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडतील हे अशा प्रकारचे पापड। व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका। येणारे सर्व व्हिडिओ पाहत जा। थँक्यू।